Co-powered by Techno. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचा आज जो आहे मेळावा पार पडतो आहे। जयंत पाटील यांच्या नेतृत्वात हा मेळावा पार पडतो आहे। अकोले तालुक्यातील कोतुळ येथे त्यांच्या स्वागतासाठी मोठे मोठे बॅनर उभारण्यात आलेले आहे आणि निष्ठावंत जयंत अशा आशयाचा मजकूर जो आहे तो या फ्लेक्सवर दिसून येतोय। खरं तर शरद पवारांची साथ जयंत पाटलांनी सोडली नाही आणि त्यामुळे कुठेतरी एक टोला देखील लगावण्याचा प्रयत्न या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। कारण डॉक्टर किरण लहामटे आज अजित पवार गटात आहेत आणि त्यामुळे ते राष्ट्रवादीला सोडून गेले, शरद पवारांना सोडून गेले। त्यामुळे निष्ठावंतांचा तालुका अशा आशयाचे बॅनर देखील झळकलेले आहेत। त्यामुळे गद्दारांना पाडायचे असाच जे सूर आहे तो अकोलेकरांमधून पाहायला मिळतोय। आणि शरदचंद्र पवार यांनी नुकत्याच झालेल्या सभेमध्ये अमित भांगरे यांच्या पाठीशी उभं राहावं असं आव्हान जे आहे ते अकोलेच्या जनतेला केलं होतं। आणि त्यानंतर आज जयंत पाटील कोतुळमध्ये पोहोचत आहे। मागे सभेचं स्थळ आहे आणि त्याच समोर हे मोठा पुष्पहार क्रेनच्या सहाय्याने त्यांच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेलं आहे। ठिकठिकाणी JCBतून पुष्पवृष्टी करत त्यांचं स्वागत केलं जाणार आहे। बाईक रॅली देखील काढण्यात येणार आहे। आणि आज अकोले विधानसभेमध्ये जे चित्र आहे ते जयंत पाटील कशा पद्धतीने पूर्ण करतात हे बघणं महत्त्वाचं आहे। कारण कालच जे माजी आमदार आहेत वैभव पिचड आणि ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांनी शरद पवारांची मुंबई येथे भेट घेतली। त्यामुळे ते तुतारी हातात घेणार का अशी चर्चासुद्धा सुरू झाली होती। त्याच अनुषंगाने जर बघितलं तर अमित भांगरेंना शरद पवारांनी दिलेला शब्द आणि त्यानंतर पिचडांचं भेटीचं जे नाट्यमय घडामोडी झालेल्या आहेत त्यामुळे आज जयंत पाटील यावर स्पष्टीकरण देतात का किंवा या ठिकाणचा राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असेल शरद पवार गटाचा ते देखील पाहणं आज महत्त्वाचं ठरणार आहे। मनोज गाडेकर, TV9 मराठी, अकोले, अहमदनगर। Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।